नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ग म्हणजे काय ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणतात। मग इथे एक उदाहरण घ्यायचं झालं तर मी इथे 1 घेते, 1 चा वर्ग असं लिहितात, 1 चा वर्ग। 1 चा वर्ग म्हणजे काय? 1 या संख्येला बघा, 1 या संख्येला त्याच संख्येने म्हणजे 1 ने गुणणे त्याला आपण काय म्हणतो? वर्ग संख्या। मग 1 गुणिले 1 1। आता इथे 4 घेतला आपण तर 4 चा वर्ग म्हणजे या 4 ला 4 नेच गुणायचं। बघा, दिलेल्या संख्येला म्हणजे एखादी संख्या म्हणजे कोणती? इथे 4, तर त्या संख्येला त्याच संख्येने गुणा। बघा इथे 4 गुणिले 4, मग 4 चा पाढा 4 पर्यंत, 4 चौक 16 या पद्धतीनं। आता आपण काय करूया बघा, 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आपल्या सगळ्यांना पाठ असणं गरजेचं आहे। मग 1 चा वर्ग किती आहे? 1च आहे। 2 चा वर्ग बेदुने 4, 3 चा वर्ग 3 त्रिक 9, 4 चा वर्ग 4 चौक 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 7 7 49, 8 चा वर्ग 8 8 64, 9 चा वर्ग 9 9 81, 10 चा वर्ग 10 10 100। हे झाले 10 पर्यंतचे। 10 पर्यंतचे वर्ग संख्या पाठ असणं गरजेचं आहे, त्यासाठी आपले पाढे पाठ असणं गरजेचं आहे। आता आपण दशक स्थानी एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग संख्या कशी काढायची ते आपण बघूया। मग इथे 10 संख्या लिहिली, इथे मी इथे 20 लिहूया। आता इथे 10 चा वर्ग, मग आपण या 1 चा वर्ग काढायचा। 1 चा वर्ग किती? 1च आहे, मग इथे लिहून घेऊया 1। आता ह्या 0 चा वर्ग 0 आहे, तर इथे काय करायचं? हा 0 2 वेळा घ्यायचा, म्हणजे 10 चा वर्ग किती आला? 100। आता इथे 20 चा वर्ग बघा, 2 चा वर्ग किती आहे? 4 आहे, आपल्या सगळ्यांच्या पाठ आहेत। आता हे 2 आहेत, 0 आहेत, ते 2 वेळा घ्यायचं, म्हणजे 20 चा वर्ग किती झाला? 400। या पद्धतीने बघा, ह्या 30 चा वर्ग 3 चा वर्ग आहे 9 आणि हा 1 वेळा 0 आहे, तो काय करायचा आहे? 2 वेळा लिहून घ्यायचा, म्हणजे 0 डबल म्हणजे 0 चा सुद्धा वर्ग करायचा। तो 1 0 असेल तर डबल म्हणजे 30 चा वर्ग 900। आता याच पद्धतीने 40 चा वर्ग, 4 चा वर्ग आहे 16 आणि हा 0 डबल लिहायचा। 50 चा वर्ग 5 चा वर्ग आहे 25, हा 0 डबल लिहायचा, म्हणजे किती? 50 चा वर्ग 2500। आता 60 चा वर्ग 6 6 36 आणि ह्या 0 चा 2 वेळा लिहून घ्यायचा, म्हणजे 60 चा वर्ग आहे 3600। याच पद्धतीने 70 चा वर्ग, 80 चा वर्ग, 90 चा वर्ग आणि हा 100 चा वर्ग आपण लिहून घेऊया। 7 चा वर्ग आहे 7 7 49, हा 0 एकदा आहे, तो 2 वेळा लिहायचा, म्हणजे 70 चा वर्ग आहे 4900। 8 चा वर्ग किती आहे? 80 चा वर्ग काढायचा, मग आधी या 8 चा वर्ग करूया। 8 8 64 आणि हा 0 2 वेळा, म्हणजे 80 चा वर्ग आहे 6400। 9 चा वर्ग आहे 9 9 81 आणि हा 0 आहे, तो 2 वेळा लिहायचा, म्हणजे 90 चा वर्ग आहे 8100। तसंच बघा, ह्या 1 चा वर्ग बघा, 1 चा वर्ग किती आहे? 1च आहे, हे 2 वेळा 0 आहेत, मग इथे किती होणार? 2 च्या दुप्पट म्हणजे किती? 4, 1 2 3 4, म्हणजे 0 2 होते तर त्याचे दुप्पट किती झाले? 4 झाले। मग 100 चा वर्ग आहे 10,000। या पद्धतीनं आता आपण बाकीच्या संख्यांचा वर्ग बघू कसा काढायचा। आता आपण एकक स्थानी 5 संख्या असेल तर त्या संख्येचा वर्ग शॉर्ट्स कसा काढायचा ते आपण बघायचं आहे। बघा, एकक स्थानी किती आहे? 5 आहे, मग आधी आपण या 5 चा वर्ग करूया। 5 चा वर्ग किती आहे? 5 5 25, जो आपल्याला पाठ आहे 5 5 25। आता इथे दशक स्थानी किती अंक आहे? 1 आहे, मग बघा इथे लिहून घेऊया आपण कडेला 1, 1 च्या पुढचा अंक कोणता आहे? 2, मग 1 आणि त्याच्या पुढचा अंक 2, या दोघांचा गुणाकार करूया, बे 1 के बे, मग या किती आले इथे? 2, मग हा 2 येतो इथे आपण पुढे लिहूया, म्हणजेच 15 चा वर्ग आहे 225। बघा, इथे आपल्याला गुणाकार करावा लागला का नाही? अगदी सोप्या पद्धतीने आपलं उत्तर मिळालं आपल्याला। आता 25 चा वर्ग, इथे पण सेम तीच पद्धत, या 5 चा वर्ग करूया। 5 चा वर्ग आहे 5 5 25। आता इथे कोणता अंक आहे? 2 आहे, मग इथे लिहून घेऊया आपण 2, 2 च्या पुढे असतात 3, 2 च्या नंतरची क्रमागत दुसरी संख्या लिहायची, 2 च्या नंतर 3, मग 2 त्रिक 6, मग हा जो 6 आलाय तो इथे लिहून घेऊया, म्हणजे 25 चा वर्ग 625। इथे बघा, ह्या 35 चा वर्ग काढायचा आहे, मग 5 चा वर्ग किती? 5 5 25, 3 आहे, 3 च्या पुढचा अंक आहे 4, मग 3 चौक 12, मग हे जे 12 आहेत ते फक्त इथे पुढे लिहून घ्यायचे, मग 35 चा वर्ग आहे 1225। 45 चा वर्ग करताना पण सेम तीच पद्धत, 5 चा वर्ग करूया, 5 5 25 आणि 4 चा पुढचा अंक आहे 5, मग 4 पंचे 20,
मग इथे किती लिहून घ्यायचं 20, म्हणजे 45चा वर्ग आहे 2025. 55चा वर्ग काढताना पण या एकक स्थानी आहेत, 5चा वर्ग लिहून घेऊया 25. 5च्या पुढचा अंक आहे 6, मग 5 30, मग इथे लिहून घेऊया 30. बघा मग 55चा वर्ग आहे 3025. 65चा वर्ग बघा, 6चा वर्ग 65चा वर्ग, इथे 5चा वर्ग किती आहे 25 आणि या 6च्या पुढची संख्या 6च्या पुढे आहे 7, मग 6 7 42. मग 65चा वर्ग किती 4225. आता 75चा वर्ग, 5चा वर्ग 25, 7च्या पुढची संख्या 8 आहे, मग 7 8 56, मग 75चा वर्ग आहे 5625. 85चा वर्ग काढूया, 5चा वर्ग आहे 25, आधी एककाचा वर्ग करून घ्यायचा आणि ते पुढे लिहून घ्यायचं आणि नंतर 8च्या पुढची संख्या आहे 9, मग 8च्या पुढे 8 9 72, त्या दोघांचा गुणाकार 8 9 72. मग 85चा वर्ग आहे 7225. आता बघूया आपलं हे उत्तर खरंच बरोबर आहे का ते बघूया बरं. आपण काय करूया 85 गुणिले 85 करून बघूया. बघा इथे 85 गुणिले 85, 5 5 25, 8 5 40, 40 आणि हे 2 42. ह्याचं काम झालं म्हणून इथे आपण 0 देतो. 8 5 40, हाताला आले हे 4, 8 8 64, 64 आणि हे 4 68. यांची बेरीज करूया. बघा 5 अधिक 0 5, 2 अधिक 0 2, 4 आणि 8 12, हाताला आला 1, 6 आणि 1 7. बघा 7225. मग बघा 85चा वर्ग 7225. म्हणजे या पद्धतीनं करायला खूप वेळ लागतो, पण जर आपण ही पद्धत वापरली तर नक्कीच आपल्याला कमी वेळामध्ये आपल्या वर्गसंख्या काढून होणार आहेत. आता 95चा वर्ग सुद्धा सेम तसंच. 5चा वर्ग आहे 25 आणि 9च्या पुढची संख्या आहे 10, मग 9 10 हे 90, मग 95चा वर्ग आहे 9025. आता 105चा वर्ग काढायचा आहे. मग इथे सुद्धा जरी 3 अंकी संख्या असली तरी आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे. 5चा वर्ग किती आहे 25, मग इथे लिहून घेऊया 25. 10च्या पुढे किती अंक असतो तर 11, मग बघा 10 गुणिले 11, 11 10 हे 110. मग बघा 105चा वर्ग किती आहे 11025. बघा याप्रमाणे किती जरी मोठी संख्या असेल आणि एकक स्थानी 0 किंवा एकक स्थानी 5 असेल तर त्याचा वर्ग आपण या पद्धतीने काढू शकतो. बघा इथे एक उदाहरण घ्यायचं झालं तर मी इथे 135 घेते. किती घेते 135चा वर्ग. बघा मग इथे 5चा वर्ग किती आहे 25, मग इथे लिहून घेऊया 25. मग या 13, आता हे 2 अंकी संख्या, मग त्याच्या पुढचा अंक मग 13, मग 13 गुणिले 13च्या पुढची संख्या कोणती आहे 14, मग 13 गुणिले जर आपण 14 केलं तर बघा याचा आडवा गुणाकार करूया. 13 त्रिक 14 1 14, 14 3 28, 14 त्रिक 42, हाताला इथे आले हे 4, 14 1 14, 15 16 17 18, मग इथे किती आले हे 182. मग हे जे 182 आले ते फक्त इथे पुढे लिहून घेऊया. मग बघा 135चा वर्ग आपल्याला किती भेटला 18225. या पद्धतीने आपण वर्गसंख्या काढायच्या आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.